नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. डॉक्टर प्रमोद चौधरी यांचं पुस्तक, ज्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रकाशन केलं. सुंदर भाषण झालं त्यांचं तिथलं. पहिले तिरीवरून तर असं झालं. तर मी आज तुम्हाला त्यांची प्रत्यक्ष भेटही घालून देणार आहे, पण त्या पुस्तकातला एक उतारा साधारणपणे आपल्या आयुष्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांचं जीवन काय होतं आणि नंतर ते कुठे गेले. 1962च्या त्या हिवाळ्यात चीननं भारतावर आक्रमण केल्यानं आपण देश म्हणून संकटाला सामोरे जात असतानाच आमच्या फलटणमधल्या शांत आयुष्यावरही संकट आलं. एके दिवशी माझ्या भाऊंना, म्हणजे त्यांच्या वडिलांना, अचानकच नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. ते एका साखर कारखान्यामध्ये शेतकी अधिकारी होते. याचा फार मोठा परिणाम आमच्या छोट्याशा आयुष्यावर झाला, इतका की अजूनही त्या आठवणी पुसल्या गेलेल्या नाहीत. कारखान्यानं त्यांच्या वसाहतीत दिलेला मोठा बंगला सोडून आम्हाला गावातल्या एका छोट्या घरात जावं लागलं. वडिलांची नोकरी आणि तिथलं स्थान यातून आमच्यात एक प्रकारची सुरक्षिततेची भावना आली होती. त्याच जोडीला येणारं अनुषंगिक लाभ आणि समाजातलं स्थानही होतं. हे सगळं आम्ही आठवड्याभरात गमावलं होतं. जीवनाची क्षणभंगुरता आणि नोकरीच्या जगातलं आळवावरचं पाणी, आणि हे शब्द नीट लक्षात ठेवूया प्रेक्षक म्हणून, यांचा अनुभवच आम्ही घेत होतो. आमच्या आयुष्यात सर्वार्थानं आमचं आयुष्य सर्वार्थानं संकोचलं होतं आणि नेमकं काय घडलं हे नंतरच्या काळात उमजण्याआधीच माझ्या आधीपासूनच असलेल्या गंभीर स्वभावावर त्या घडामोडीचा खोलवर परिणाम झाला. लहान वयातली ही गोष्ट आहे. आम्हा मुलांचं शैक्षणिक वर्ष पुरं होईपर्यंत आम्हाला फलटणमधल्याच एका छोट्याशा घरात दिवस काढावे लागले. ही अवनती अक्षम्य होती. घर छोटं झालं होतं, नोकर चाकर नव्हते, आत्मसन्मानाला टोचणी लागली होती. सामायिक शौचालय, न्हाणीघर वापरावं लागत होतं. अखेर माझ्या भाऊनी निकरानं नोकरीचा शोध सुरू केला आणि त्यांना नोकरी पण मिळाली. आणि नंतर आत्ता ज्यांना आपण भीष्म पितामहच म्हणून मी त्यांना, की इथेनॉल इंडस्ट्रीतले 110 देशामध्ये त्यांच्या कंपनीचा विस्तार आहे. 3,500 कोटीचा टर्नओव्हर आहे. पुण्यातलं, महाराष्ट्रातलं आणि देशभरातलं अत्यंत नामवंत असं हे नाव डॉक्टर प्रमोद चौधरी सर आपल्यासोबत आहे. सर, तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये. नमस्कार. नमस्कार. एक वाक्य मला फार स्ट्राईक करून गेलं आणि इतक्या प्रांजळपणे तुम्ही ते लिहिलंय की तुम्हाला भौतिकवाद आवडतो. असं कोणी म्हणत नाही, कारण जनरली आपली एक पैसे कमवणं ह्याबद्दलची एक साधारण धारणा असते आणि मराठी माणसाला आवडत नाही पैसे कमावणं. कशासाठी कमवतोय म्हटलं पैसे कमवणं हे तुम्हाला कल्पना असेल, एक नॉवेल आहे ॲटलास श्रग म्हणून. त्याची मनीवरची व्याख्या आहे. 20 पानावरती आलेली आहे. ॲन रँडचं पुस्तक आहे. नाव ऐकलं की मला माहिती नाही, पण माझ्या बऱ्याचशा प्रेक्षकांनी ते ऐकलं असेल. ॲन रँड आणि ॲटलास श्रग पुस्तकात मनी म्हणजे काय याच्यावर त्यांनी सुरेख, आणि ते सगळे इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते, त्यांनी अमेरिकेच्या ह्याच्यामध्ये हातभार लावला होता. आणि त्याचं एक IIT मध्ये ते वाचलं होतं मी, आणि अजूनही वाचतो खूप वेळा. थोडंसं तुम्ही पण जमलं तर वाचत आहे. वाचणार आहे ॲटलास श्रग. तर त्याच्यामध्ये एक आहे की त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे. स्वतःची प्रगती, देशाची प्रगती, आणि तुम्ही त्याचा योग्य वापर केला पाहिजे. नुसतंच ते घेऊन बसलेत स्वतःकडे असं नाही आहे. तुम्ही आमचं जर CSRचं काम पाहिलं किंवा माझी फिलॉन्थ्रॉपी पाहिलं, तुमच्या लक्षात येईल की ते ह्याच्याकरता नाही आहे, साठवणूक करण्याकरता नाही. वाटतो आपण ते शिक्षणासाठी, हेल्थकेअर, ते बरंचसं वाटप केलेलं आहे आपण. तुम्हाला त्याची याच्यात यादी दिली त्याची, मी बघितलंय थोडंसं. ते सगळ्याला आपण, माझ्या मते नथिंग रॉंग इन दॅट. पैशाकडं पाहण्याची तो दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. नुसतंच अमॅस करून बसलं असं नाही ते. नाही, पण इंटरेस्टिंगली तुम्हाला तुमच्या आजूबाजूला साम्यवाद मानणारी, डाव्या विचारसरणीवर विश्वास असणारी माणसं पण आहेत ना. पण त्याही वेळेला तुम्हाला असं वाटतं की नाही हे आपल्याला बघा, ते बॅलन्स पाहिजे. कुठले एक्स्ट्रीम नको आहे आपल्याला. आता माझ्याकडे IITत असताना सुद्धा ती मुवमेंट चालू झाली ती. म्हणजे तुम्हाला 2-3 नाव, प्रफुल्ल बिडवे तुमच्या क्षेत्रात होते. अर्थात. ही वॉज इन माय हॉस्टेल. त्यांनी कॉर्नर मीटिंग सुरू केल्या होत्या. आत्ताचे अच्युत गोडबोले ते कार्यकर्ते होते. सुहास परांजपे, ही जी मंडळी होती ही सगळी त्या बाबतीतली होती. त्यातला एकच जण जो आहे गांधी, तो आता मुंबईतनं हे करतो बघा, तुमच्या माहिती अधिकार कार्यकर्ते. करेक्ट. तो आमच्या हॉस्टेलला होता. तर त्यांनी हे चालू केलं होतं कॉर्नर मीटिंग सगळ्या. सो असे दोन्हीकडचे असतात, पण त्याच्यामध्ये वाहवत जायचं नाही. आणि ह्यातले बरेचसे लोक नंतर चेंज झालेले आहेत. अच्युत गोडबोले क्लासिक एक्झाम्पल आहे.
तो आता पक्का हे झालं ना, कॅपिटलिस्ट झालं नंतर. नाही, पण अधूनमधून काय, माझे ते चांगले मित्र आहेत, पण अधूनमधून त्यांना ते साम्यवादी आणि समाजवादी व्यवस्थेबद्दलचं आकलन आणि आकर्षण दोन्ही असतं. आकर्षण असू शकेल, पण त्याने वेळच्या वेळी त्यांनी ब्रेक लावले. सो ह्याचं बॅलन्स होणं महत्त्वाचं आहे. आणि याच्यात फ्लिपफ्लॉपला मला हे वाटत नाही, आता फ्लिपफ्लॉप नाही येतो. तुमची बैठक जशी बदलते किंवा थोडंफार तुम्हाला आणखी पाहायला मिळतं. नाही, पण IITच्या वर्षातच तुम्हाला ही क्लॅरिटी आहे, हे मला फार स्ट्रायकिंग वाटलं. जबाबदारी खूप होती घरची, मे बी हे होतं ते, त्याचं कारण असू शकेल. IITच्या 4थ्या वर्षाला हे झालं सगळं. आणि एक म्हणून ते पुस्तक देखील आहे, ते आई वडिलांनी व्हॅल्यूज शिकवल्या आणि त्या व्हॅल्यूचं एज्युकेशन महत्त्वाचं आहे आपल्याला. मध्यमवर्गीय आपण एज्युकेशन महत्त्वाचं आहे. आणि ते एज्युकेशनमधनं व्हॅल्यू क्रिएशन. साहेबांनी पण तर बोलून दाखवलं त्या भाषणात की व्हॅल्यूबद्दल हे 2 भाग आहेत व्हॅल्यू नावाने. व्हॅल्यू म्हणजे महत्त्व किंवा त्याची किंमत, आणि व्हॅल्यू म्हणजे तत्व. या दोन्हीची कशी सांगड आहे ती. तर ते खरोखर तसेच आहे. नाही, मी विस्ताराने का तुम्हाला विचारलं हे, विचार ना, की महाराष्ट्रातली सद्य सामाजिक स्थिती, नोकऱ्यांचं कमी होत जाणारं प्रमाण, आणि तरीही टिपिकल मराठी माणसाची भावना की आपल्याला उद्योग व्यवसाय करायचा नाही, अशा वेळेला प्रमोद चौधरी सरांचं हे पुस्तक मी म्हणून म्हटलं की ही गाथा म्हणून तुम्ही घ्या, कारण इतक्या व्हास्ट पद्धतीचे अनुभव आणि इतकी क्लॅरिटी. हां ना, क्लॅरिटी तर आहे का नाही मला माहीत नाही, माझ्यापेक्षा असतील लोक. आणि त्यावेळेस तर माझं बालपण होतं, आम्ही शाळा सरवायचो दर शनिवारी, तिथनं सुरुवात झालेली आहे. पण झालं अभ्यास, आणि अभ्यास, एज्युकेशन बिकम अ मेन इम्पॉर्टंट ड्रायव्हर, मोटिवेशन, आणि दॅट रिअली इन्स्पायर्ड मी टू गो प्लेसेस. दुसरा भाग होता की सगळं शिक्षणानंतर माझ्याकडचे 80% मुलं परदेशी जायचे आणि 80% तिथं राहायचे. तर आपण परदेशी जायचं नाही हे आधी ठरवलं. हो, का कोण होतं म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या आजोबा देश पुढारी होते ते, तर नगर जिल्ह्यात त्यांना सेनापती म्हणायचे. तर कुठंतरी कसं होतं की बाबा काय करायचं, इथं आपण राहून करून दाखवू. आणि त्यामुळे ते स्वदेशीसारखं जो एक मुवमेंट असते ती तिथं कुठेतरी त्याची हे झाली, ती लागण झाली ती. मी थेट वेगळा प्रश्न विचारतो. मी स्वतः आता ऊस उत्पादक आहे, पण मी स्वतः ऊस उत्पादक होईपर्यंत माझं ऊसाबद्दलचं मत फार वेगळं होतं. ती महाराष्ट्रावरती, आणि मी त्याच्याबद्दल शरद पवारांशी वाद पण घातला आहे, खाजगीत पण घातला आणि जाहीरपणे पण घातला. तुमचं ऊस ह्याबद्दल, कारण नंतर मग अन्नदाता ते ऊर्जादाताकडे आपण जाणार आहोत, ऊसाबद्दलचं आकलन काय? माझ्यामध्ये ऊस हे वंडर क्रॉप आहे. वंडर क्रॉप का, तर त्याच्यामध्ये यू गेट ज्यूस विच इज व्हेरी काय म्हणतात युजफुल आहे तो. यू गेट बगॅस अँड पाचट विच इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट, बायोमास येते. आणि एक ऊसाचं फक्त एक त्याची ड्युरेशन जी आहे ती जर कमी झाली तर त्यातनं खूप आणखी गोष्टी होऊ शकतील. तर ऊसाला जास्तीत जास्त प्रगती करायला चालना देणं हे आपल्या हातात आहे. आणि त्याच्यावरती जे राजकारण राहिलं त्याच्यामध्ये मी काही बोलत नाही, कारण तुम्ही काय प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. पण मी ऊस हे फार मल्टीपर्पज क्रॉप आहे, वंडर क्रॉप म्हणून त्याला पाहतो. आणि त्याला जोडीला एक स्वीट स्वर्ग म्हणून आम्ही ट्राय केलेलं आहे. हिंगोलीत कुठं तर केलं, ह्याला औरंगाबादला केलं होतं. दांडेगावकरांनी केलं होतं, प्रकाश दांडे. नाही आम्ही यांच्या टाटासाठी केलं होतं प्रोजेक्ट. आणि त्याच्यामध्ये बरंच फक्त ते एकच झालं की त्याचं शेतकऱ्यांना ते क्रॉप जास्ती आवडलं नाही. कारण ऊस हा जरा थोडा लेझीसारखा आहे, यू कॅन प्लांट इट आणि कंटिन्यू टू ग्रो. याला खूप तुम्हाला 3-4 महिन्यांनी याचं हे होतं हार्वेस्टिंग, तर यू टू बी अलर्ट. पण ते माझ्यामध्ये दॅट इज अ सेकंड क्रॉप, ज्यात फूड, फ्युएल, फॉडर सगळं येतं त्यातनं. या तिन्ही गोष्टी, फूड, फ्युएल, फॉडर, हे तिन्ही एक महत्त्वाचे आहेत. पण मग युटिलिटीच्या पातळीवरती ऊसाची जी म्हणून काय, त्याचा आपण सर्वोच्च परमोच्च बिंदू गाठला असं वाटतं? नाही, आता आमची म्हणून तुम्ही R&Dला आमच्या गेला तुम्हाला सापडेल की काय काय गोष्टी करतो आपण. बायोप्लास्टिक आहे, नंतर एव्हिएशन फ्युएल करू शकतो आपण, नंतर बायोबिट्युमिन करू शकतो, बऱ्याच गोष्टी करू शकतो आपण मल्टीपर्पज. आता कुठंतरी VSIवाले बोलतात की आपण उपपदार्थ केले पाहिजेत, अमुक केलं पाहिजे. मी परवाचीच मी होतो ना मीटिंगला ते. हां, मला होतं. हे जे आता हे आलेलं आहे त्याला फोकस, आम्ही ते बरेच दिवस म्हणतो की करा करा, हे करा, गोष्टी करा. गेल्या आठवड्यात त्या काही लोकांना मी प्रेझेंटेशन केलं होतं की याच्यामध्ये आपल्याला, आणि ब्राझीलने काही गोष्टी दाखवल्या, पण आम्ही आता ब्राझीलच्या पुढे गेलो. आपण ब्राझीलचं कौतुक असं आहे की त्यांना दे आर नेचर्स गिफ्टेड कंट्री. खूप पाऊस आहे, मोठी मोठी हे आहेत, लँड आहे, इव्हन शेताचे हे जे आहेत प्लॉट्स मोठे आहेत.
तो गॉड गिफ्टेड कंट्री आहे ती. आपल्याकडे तसं नाही आहे. त्यामुळे थोडंसं आपल्याला लिमिटेशन येतात. पण त्यातनं मार्ग काढायचा केला आपण तर त्यातनं खूप होऊ शकेल. पण तुम्हाला असं नाही वाटत की इथेनॉल हा एकाच गोष्टीबद्दल धोरणात्मक गोष्टीची चर्चा केली तर प्रचंड फ्लिपफ्लॉप आहे, क्लॅरिटी नाही आहे. त्याला तुम्ही कारण आहे मधल्या काळात झाली, आता नाही आहे. आता बऱ्यापैकी स्टडी आहे आता. म्हणजे कौतुक म्हणून नाही, पण हे सध्याच्या सरकारने आय कम्प्लिटली ॲग्री. पॉलिसी वाईज ते बरोबर आहे. खूपच केलं आणि त्यांनी त्यांना माहीत नव्हतं, कारण त्यांच्यावेळी कोणी दे गिव्ह अ फ्रेश लुक असं मी म्हणेन. त्यांच्यामध्ये कोणीही नाही आहेत बघायला. साखर कारखानदार नाही आहेत. नाही आहेत. बरोबर आहे. खरं आहे. त्याचा कुठतरी त्या अज्ञानाचा म्हणा किंवा त्या इनएक्सपिरियन्सचा फायदा झालेला आहे आता पॉलिसीमध्ये. पण मी तुमच्याकडे येणार आहे असं कळल्यानंतर मी काही बीबी ठोंबरे सर असतील किंवा बाकी सगळ्या लोकांना म्हटलं की तुमचे काय मुद्दे आहेत, तर ते असं म्हणाले की सरांनी इतके मोठे इरेक्शन्स केले, 400-450 तुमचे इरेक्शन्स इथेनॉलमधले असतील, मेजॉरिटी तर महाराष्ट्रातली. आता ती इंडस्ट्री पण थोडीशी वेगळ्या अर्थाने क्रायसिसमध्ये आहे, शुगर इंडस्ट्री. कारण आता आपण बाकीच्या उत्पादनाबद्दल फार बोलतो आहोत आणि तिथे क्लॅरिटी नाही आहे, त्यांना दर मिळत नाही आहे. थोडंसं पॉलिसीवरती आपण बोलूया आणि मग मला ज्या मुख्य मुद्द्याच्या हे याच्यात तुम्हाला काय वाटतं की पॉलिसी करता आम्ही एक वेगळे डिपार्टमेंट काढले आमच्याकडे, कारण पॉलिसी आम्ही फक्त महाराष्ट्राची पाहत नाही. आपण ऑल इंडिया आहे, जगातली पाहतोय. आता ह्यातला कोलंबियाचा एक अनुभव दिलेला आहे मी. कोलंबिया देश नॉर्मल ह्याच्यात नाही आहे, विशेष तुमच्या नजरेवरती कोणाच्या रडारवरती नाही आहे, ज्याची पॉलिसी तुम्ही बनवली. हो. नंतर फिलिपिन्सला ती आपण थोडेफार इनपुट दिले होते. सो अशा गोष्टीला त्या ॲप्रोप्रिएट पॉलिसी ज्याला म्हणतो, ॲप्रोप्रिएट योग्य अशी त्याला साजेशी पॉलिसी ही फार महत्त्वाची राहते. आणि मग त्यातनं आता कोलंबियाचा जो प्रोग्रेस झालेला आहे त्यांचा ह्या क्षेत्रातला, त्याच्याकडे सरप्लस ऊस होता आणि ते जो शुगर होती ते एक्सपोर्ट करून त्यांना 2 पैसे कमायला बघायचे. आम्ही त्यांना सिद्ध करून दाखवलं पेपरवरती की तुम्ही एक्सपोर्ट करून यू आर लुझिंग. त्याच्याऐवजी जर तुम्ही ते शुगरच्या ऊसातली साखर किंवा त्याचा ज्यूस एथेनॉलला डायव्हर्ट केला तर तुमचं स्वतःचं जे पेट्रोलवरचा इम्पोर्ट आहे तो कमी होऊ शकतो. आता कालची पण बातमी आहे आपली की एवढा इम्पोर्ट्स कमी झाला, 11 वर्षाचा आढावा दिला आहे त्यांनी. तर हे होऊ शकतं असं. आणि मग ती पॉलिसी स्टडी का राहावी ह्याच्यामध्ये आपोआप महत्त्व येतं, त्याच्याकडे लक्ष जातं. नाही मग साखर कारखानदार जे मला सांगत होते की तुम्हाला हा प्रश्न विचारा की ह्या फ्लिपफ्लॉप्समुळं जे इन्स्टॉलेशन झालेली आहेत त्यांना थोडीशी अडचण आहे, त्यात काही वेआउट दिसतो तुम्हाला? त्याला वेआउट असं आहे की मल्टीफीड. ओके. मल्टीफीड मल्टी प्रोडक्ट ही स्कीम आम्ही 12 वर्षापूर्वी डिक्लेअर केली होती. मल्टीफीड मल्टी प्रोडक्ट. आणि हे मल्टीफीडमधनं तुम्हाला ऊसाच्या हे असेल त्याच्या टाईपचे हे रॉ मटेरियल्स हे वापरता येतील तुम्हाला. आता आमचा एक प्रयोग जो आहे तो थोडा अर्धवट झालेला आहे आता. ऊसाच्या पाचडापासनं किंवा कडब्यापासनं एथेनॉल करायचं. तो आपण पानिपतला लावलेला आहे. त्याचे 3 प्रोजेक्ट आले आहेत, पानिपत, एक ओरिसामध्ये आणि एक पंजाबमध्ये. की दॅट इज आणि तो जगात ते प्रयोग फसलेले आहेत. पण तो प्रायोगिक पातळीवरती की यशस्वीतेच्या पातळीवर? पायलट हे आहेत ते, म्हणजे यशस्वी झाले आहेत, पण राऊंड द इयर राऊंड द क्लॉक तो अजून आम्ही चालू शकलेला नाही आहे. हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम येत आहेत. पण बाकीच्या जगात तो अबंडन झाला शेवटी प्रयोग. त्याला जे हे आहे अमेझिंग आहे. हो, त्याला सेकंड जनरेशन एथेनॉल असं नाव आहे त्याला, 2G एथेनॉल. तर आम्ही आता हे करतो की तुम्ही तुमचा दृष्टिकोन जो आहे, मी सरांना पण सांगत होतो की तुम्ही बायोफ्युएल किंवा एथेनॉल बायोफ्युएल, बायो एनर्जी किंवा बायो इकॉनॉमी म्हणून बघा. अंडरलाईंग वर्ड इज बायो इकॉनॉमी. आणि त्यातली ॲडव्हान्स बायो इकॉनॉमीला डबल अंडरलाईन करा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याची उत्तरं आपल्याला काढता येतात. फरक कळला ना? नुसतं एथेनॉल म्हणून चालणार नाही, त्याला बायो एनर्जी म्हणून चालणार नाही. यू हॅव टू गो टू बायो इकॉनॉमी, ॲडव्हान्स बायो इकॉनॉमी. आणि जो शुगर फॅक्टरी आहे त्याला तुम्ही शुगर रिफायनरीना म्हणता, बायो रिफायनरी म्हणा. अच्छा. हा तर मूलभूत विचारातलाच बदल आहे. हो, तो आम्ही प्रमोट करतोय तो. पण आपले साखर इंडस्ट्री स्वीकारत आहेत का ह्याला? वेळ लागतो त्यांना. हे बघा साहेब, किती इतके वर्षानुवर्ष चालले त्याला एकदम म्हणजे बरोबर साहेबांच्या समोर सांगितलं मी, पवार साहेबांच्या, की साहेब हा जर विचार आपण बदलला पाहायचा दृष्टिकोन तर याला खूप स्कोप येऊ शकेल. बायो रिफायनरी. आणि लकली काय झालं की आता DBT जे आहे, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, ते पण थोडे पुढे सरसावले आहेत. त्यांनी बायो E3 म्हणून पॉलिसी काढली आता, की त्यातनं बायोबेस्ड प्रोडक्ट्स करायचे. त्याच्यामध्ये ही पण बऱ्याचशा गोष्टी येतील. त्यात मग बायोप्लास्टिक आहे
किंवा बायोबिट्युमिन आहे, या सगळ्या प्रकारने बऱ्याच गोष्टी सो इट्स अ प्रॅक्टिकली प्रूव्हन अँड कॅन बी डन. कॅन बी डन. प्रूव्हन म्हणजे तिथं आम्ही करतोय, आमच्या खर्चानेच करतो आम्ही सगळे, की याच्यात हा प्रयोग म्हणून तुम्ही R&D ला तुम्हाला सापडेल सगळ्या गोष्टी. त्याच्यातलं जे ॲडव्हान्स बायोइकॉनॉमी मला त्यांनी म्हणतात ना की घरी पिकत ते विकत नाही, ते बाहेर कोणती अप्रिशिएट आहे. अमेरिकेतल्या लोकांनी अप्रिशिएट केलं. मला तो कार्वर अवॉर्ड जो मिळाला तो खाली वॉशिंग्टनच्या तो त्याच्यापोटी मिळाला ना, की हे वेगळी विचारसरणी आहे आणि ह्याला काहीतरी वेगळ्या दृष्टीने बैठक मिळू शकते. युजली आमची ही जी मालिका आहे ती लाखोच्या संख्येनं लोक बघतात आणि एकमेकांना शेअर पण करतात. तर ते का बघतात, तर मुख्यत्वे त्यांना त्यातनं काहीतरी व्यवसायाच्या दृष्टीनं कल्पना मिळते. आत्तापर्यंत आपण जे बोललो, जेवढे मराठी मुलं बघत असतील तर त्यांना काय प्रॉस्पेक्ट दिसतात तुम्हाला, की हे 10 गोष्टी ते करू पहिली गोष्ट, मराठी म्हणजे काहीतरी न्यूनगंड तो काढून दॅट इज द स्टार्टिंग पॉईंट. म्हणजे त्याच्यावरती मी जास्ती भाषण देत नाही, पण सांगतो की बाबा मी स्वतः मराठी मीडियममधनं पुढे आलो आहे. फलटणसारख्या गावी होतो, त्याच्या आधी कोळपेवाडीला होतो. त्याचा काही संबंध नाही तुमच्या पुढच्या पेशामध्ये. हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की शिक्षण घेताना तुम्ही म्हणजे खरोखर मनापासून शिक्षण घेतलं पाहिजे, आणि त्यावर काहीतरी थोडं व्यवसायाचं बैठक जर आली तर ते उत्तम आहे. ते दोन्ही गोष्टी जर झाल्या, शिक्षण आणि व्यवसायाची आवड, तर उत्तम आहे. ती आवड निर्माण कशी करायची हा एक मुद्दा आहे तो. मग तो मराठी मुलांना किंवा कुठल्याही हिंदी आहे, मराठी आहे, उपयोग पडू शकतो. आणि काय होतं की आता ह्या आणि कुठंतरी आता सध्या सरकारच्या पॉलिसीज आहेत, संधी जी निर्माण झालेली खूप झालेली आहे, आपल्याला नव्हती अशी पूर्वीच्या काळात. मी लायसन्स राजमधून सुरू केलेलं सगळं. लायसन्स राज गेलं पहिलं 91 साली गेलं, थोडंसं उदारीकरण सुरू झालं, PV नरसिंहरावांच्या लिबरलायझेशन वगैरे. तर त्याचे फायदे आजच्या पिढीला खूप आहेत ते. पण त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी ते कष्ट कमी करून चालणार नाही, हे सगळं करायचं असेल तर, असं माझं. पण ते कुठे व्यवसाय करू शकतात असं तुम्हाला वाटतं? आपण ज्या बायोफ्युलबद्दल बोललो की ह्या 10 गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो. आता बरं, आता एकच उदाहरण देतो. मी बायोप्लास्टिकच्या हात घातलेला आहे. आमचा आग्रह असा आहे की बायोप्लास्टिकला सरांना पण सांगितलं की एक सिंगल मोठा जॉब न करता तुम्ही डिसेंट्रलाइज मॉडेल करा. प्रत्येक जिल्ह्याला तुम्ही एक प्रोजेक्ट हे करा, प्रमोट करा, एनकरेज करा, की जिथं स्टार्टिंग पॉईंट काय आहे की शुगरी सबस्टन्सपासून लॅक्टिक ॲसिड करायचं. लॅक्टिक ॲसिडचं तुम्ही पॉलिलॅक्टिक ॲसिड म्हणजे बायोप्लास्टिक तयार करता. आणि बायोप्लास्टिकला इतकी शेकडो पदार्थ आहेत, त्यातले उदाहरणं आहेत, हे सगळे आपल्याला छोटे छोटे करायचे. कारण कंपाऊंडिंग म्हणून जो प्रकार आहे, कंपाऊंडिंग हे स्मॉल स्केलमध्ये होऊ शकतं. कंपाऊंडिंग ऑफ प्लास्टिक, बायोप्लास्टिक, लक्ष घ्या, ती प्रोसेस समजून घ्या. लॅक्टिक ॲसिड म्हणजे जे आहे ते त्याच्यापुढं त्याचं पॉलिलॅक्टिक ॲसिड, मग त्याला तुम्ही यू गो टू पॉलिमर, बायोपॉलिमरमध्ये जातं आणि मग तिथनं जे तयार होतं. आणि याच्याकरता आम्ही ICT जे आहे मुंबईची कॉलेज केमिकल टेक्नॉलॉजी, त्यांना मी एक लॅबोरेटरी सेटअप करून दिली आहे की कोणीही काही केलं त्यांना टेस्ट करता येईल, तिथं डेव्हलपमेंट करता येईल. तिथं केलं आहे. VSIला आपण फिडस्टॉकसाठी हे केलेलं आहे, जॉईंट व्हेंचर केलेलं आहे की बाबा नवीन फिडस्टॉक डेव्हलप. कारण माझ्या मते FTP म्हणतो आम्ही, फिडस्टॉक, टेक्नॉलॉजी आणि प्रॉडक्ट, या तिन्हीची जर सांगड झाली तर खूप गोष्टी होऊ शकतात. आणि पॉलिसीमध्ये किती चेंज दिसतो तुम्हाला 20 वर्षापूर्वीची सरकारची धोरणं आणि आत्ताची धोरणं? खूपच आहे ना तो आता. म्हणजे ब्लेंडिंगचा हे काढला, फतवा काढला, तर त्याच्यावर सगळं सुरुवात झाली ना ब्लेंडिंग करणं एथेनॉलला. आणि आता 20% आले, 25% आहे, 27% बोलता येते, तर डेफिनेटली त्याचा फायदा होतो ना. ग्रेट. सरांचं हे जे पुस्तक आहे ना, मी पूर्ण वाचलेलं नाही आहे, पण जेवढं मी वाचलं आहे त्यातनं मला अनेक अर्थाने प्रेरणा मिळाली. म्हणजे त्यांचे IITतले दिवस, ज्या पुराचं आम्ही वार्तांकन केलं होतं, मधल्या काळात आलं ना पुण्यामध्ये पूर, तर त्याच ठिकाणी त्यांचं सुरुवातीचं शैक्षणिक जीवन, नंतर त्यांची पहिली नोकरी. पहिल्या नोकरीचा तर तुमचा फारच इंटरेस्टिंग किस्सा आहे. एका दिवसात राजीनामा देऊन टाकला तुम्ही. व्हॉट हॅपन? म्हणजे इतकं तडकाफडकी तुम्ही कसं केलं? त्याने त्यांचे 2 आर्म्स आहेत, एक म्हणजे सिमेंट आर्म आणि दुसरा मशिनरी आर्म. घेताना त्यांनी मशिनरी, माझ्या सगळी बरोबरचे मित्र मशिनरी आर्मला गेले होते, शहाबाद हेवी इंजिनिअरिंगला, कर्नाटकात. त्यांनी मला मेंटेनन्स साईडला सिमेंट आर्ममध्ये मेंटेनन्सचं काम बघा म्हणून सांगितलं.
मेंटेनन्समध्ये काय करणार म्हणजे शिकायला मिळेल, पण मला त्यातनं पुढचं काही भवितव्य दिसत नव्हतं. त्यांनी सांगितलं मला तुम्ही जर त्या साईडला टाका, ते नाही करता येणार नाही, तुम्हाला इकडे घेतलेलं आहे. कारण ते SCC म्हणजे मोठी कंपनी होती ती. ठीक आहे, मग इथं मला पण तुम्हाला स्वतःला जेव्हा आपल्याला स्वतःला फसवलं गेलंय अशी भावना आली, हो तो अनुभव कसा होता? कारण बरेच तरुण मुलं असं होतं त्यांच्या आयुष्यात. तुम्ही करिअरच्या एका टप्प्यावरती आहात, पीकला आहात. तुम्हाला तुमचा बॉस सांगतोय की अरे नको सोडून जाऊ, इतकं छान चाललंय तुझं, तरी तुम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेता आणि त्या कंपनीत गेल्यानंतर 1.5 वर्षात तुम्हाला कळतं की हे इतकंच म्हणजे आपण एका जाळ्यातच अडकलो. आहे ना, म्हणजे थोडं थिंकिंग क्लॅरिटी पाहिजे ना साहेब थोडी, आणि कोणतरी मेंटर पाहिजे, कोणतरी गाईड करणारं. तर नव्हतं. सो पण तुम्ही जेव्हा जॉईन झालात तशी अपेक्षा नसेलच तुम्हाला असं काही होईल माझ्याबरोबर. नव्हतं. आणि त्यांनी काय झालं, पहिला 15 दिवस त्यांची का पहिला महिनाभर निटी म्हणून जे आहे ना, निटीला ट्रेनिंगला पाठवतात ते. आणि निटीचं लाईफस्टाईल किंवा हे खूप ॲडव्हान्स होती त्यावेळी. आता अजून आहे, आता ते IIM मध्ये हे झालं, निटी हॅज बिकम IIM नो. निटी बॉम्बे हॅज बिकम IIM. तिथं खूप म्हणजे हे होतं, मोहन टाकणार होतं सगळं, पण नाही, हे आपल्याला नाही जमणार आहे. मला हार्ड कोअर शॉप फ्लोअरला काम करायचं होतं आणि प्रोडक्शनमध्ये करायचं होतं, मेकॅनिकल साईडला करायचं होतं. मेकॅनिकल वॉज माय बेसिक आहे. पण मग तुमच्या मागे तुमच्या विरोधात कट सुरू आहे त्याची कल्पना तुम्हाला आली नाही? कुठे कट कुठे होतं? जेव्हा संचालक मंडळाने प्रत्यक्षात तुम्हाला ठरवलं? ते पुढच्या वेळी हां, ते तेच बोलत हां होतो. हां, ते ती पुढच्या ह्याच्यातली गोष्ट आहे ती. हं. त्याला वेगळी ती वेगळी स्टोरी आहे ती. मग ती स्टोरी एकदा सांगा, कारण ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येऊन जाते अशी स्टोरी. नाही नाही नाही, ती काय होतं की चक्क तिथं 2 ग्रुप होते आणि माझ्या प्रयत्नामुळे एक ग्रुप एक्सपोज होत गेला. जो दुसरा ग्रुप होता ते दे वर रिअली हॅपी दॅट आय एम इन्व्हेस्टिगेटिंग द मॅटर्स विच यू आर पुटिंग अंडर द कार्पेट, विच यू अबाउट टेक्नॉलॉजी अँड ऑल दोज डेव्हलपमेंट. त्या लोकांनी मला नावं नाही घ्यायची. पुस्तकात घेतलीत तुम्ही काही जणांची नावं. ठीक आहे. ठीक आहे. तर दोघे आता नाहीत ते बिचारे. त्यातलं एकाने मला क्षमा मागितली नंतर माझी, की बाबा माझ्याकडून चूक झाली, मी वावत गेलो वगैरे. तर त्याच्या ह्याच्यात त्यांनी कट म्हणण्यापेक्षा येस, हा आपल्याला एक्सपोज करतो, कुठेतरी आपली लखतर उघडी होतील, म्हणून त्यांनी त्या ह्याला हाताशी धरलं, गुजरातच्या ICICI का GIC त्या लोकांनी, गुजरात इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने. आणि की बाबा नाही, हा ह्याला नको आपल्याला. ठीक आहे, नको तर, पण दॅट वॉज द ब्लेसिंग इन डिस्गाईज ना. तेव्हा माझं पर्सनल चालू करायचं याला स्पीडअप झाले सगळे. पण मग पुढचे 6 महिने तुम्हाला अर्थात कठीणच गेले असतील. ठीक आहे ना, पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे की म्हणजे बायको म्हणते की बाबा खिशात राजीनामा घेऊन येणारा माणूस होतो मी. कधी असं प्रसंग आले 2-3दा, तर मग ते हे नाही झालं तसं. अलीकडे एक ट्रेंड आला आहे आणि बहुतांशी IITमध्ये पण तो आहे की IIT झाल्यानंतर MBA करून मग बिझनेस मॅनेजमेंटच्या दृष्टी. पण तुमच्या आयुष्यातली एक अशी कंपनी आहे की ज्या कंपनीमध्ये तुम्ही वर्सटाईल पद्धतीनं काम करू शकलात, बरोबर? आणि तिथून जो तुम्ही अनुभव घेतला, तर आता ते पुन्हा तोच प्रश्न आहे की तुमचं जे फॉर्मल एज्युकेशन आहे त्याबरोबर प्रॅक्टिकल ज्ञान जे तुम्हाला मिळालं आहे, मी दिलं आहे, HK गुरुजींना क्रेडिट दिलं आहे. पूर्ण दिलं तुम्ही. कारण त्यांना मिळेल म्हणतो एक प्रकारे मेंटर होते. आणि दुसरा माझा जर्मन बॉस, की मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधलं प्रोडक्शन आणि त्याचं मार्केटिंग विथ सर्व्हिस बॅकअप, हे मला जर्मन बॉसने कळलं. त्याला मी समजावलं किंवा त्याला किलिंग इन्स्टंट जे असते मार्केटमध्ये, तिथनं शिकलो मी. पण तो काळ कसा होता? त्याच्यात तुम्हाला काय काय नेमकं शिकायला मिळालं? ओके, आता काय सी, पहिली गोष्ट कस्टमर इज किंग. आणि पुढच्या काळात मी घातलं की कॅश फ्लोचं महत्त्व फार आहे. कॅश फ्लो तो जर तुमच्याकडे असेल तर लोक तुमच्याकडे बरोबर येतात, नसेल तर ते त्रास देतात म्हणजे त्रास होतो तुम्हाला. सो कॅश फ्लोचं मी खूप हे केलेलं आहे, एम्फेसिस केलेलं आहे. सो दॅट वॉज द लर्निंग. सेकंडली, वर्किंग विथ युअर हँड्स, दॅट हेल्प. म्हणजे रोल युअर स्लीव्स. तो तर किस्सा सांगण्यासारखा आहे. म्हणजे डिसूजाबद्दल जो तुम्ही किस्सा केला आहे तो फार इंटरेस्टिंग किस्सा आहे. डिसूजा नावाचा एक, आणि हे सगळ्या जनरल कंपन्यामध्ये होतं, डिसूजा नावाचा एक कामगार आहे, त्याच्याबरोबर कामगार संघटनांचं पण बळ आहे. सर तेव्हा तरुण आहेत, अभियंते आहेत, तिथे असणारा रिस्पेक्ट अभियंते म्हणून असण्यापेक्षा डिसूजाच्या बरोबर तुमचा संघर्ष सुरू झाला आहे. इट वॉज युअर फर्स्ट एक्सपिरियन्स. येस. ती घटना कशी घडली? ती काय, आमच्याकडं साहेबांनी आमची इम्पोर्टंट मशिनरी आणली होती जर्मनीतनं. त्यावेळी मेट्रोडॉर म्हणून जे प्रोडक्ट त्यांनी लॉन्च केलं होतं, त्याच्याकरता त्यांनी
तर त्या मशिनरीला हायड्रॉलिक्स जी असते सिस्टम ती कुठेतरी उन्हामुळे उकाड्यामुळे म्हणा किंवा ते बंद पडायसारख्या. आणि त्याच्याकरता जे टूल्स असतात ते टूल मल्टी टूल होते आणि त्याचं सेटिंग करणं हे स्किल जॉब होता. आता आता खूप आता हे झालेलं आहे, कॉम्प्युटराईज झालेलं आहे. पण मी 72 सालची गोष्ट म्हणतो आणि मला तिकडं त्या शॉपला इन्चार्ज केलं होतं, क्रँकशाफ्ट तयार करायचं त्या शॉप. आणि तिथं ह्यांनी स्वतःची बऱ्यापैकी मोनोपोली होती त्याची. कारण त्याला तो कायदा सेटर होता तो, म्हणजे टूल सेटर ज्याला म्हणतात ती पोझिशन असते ती. तर टूल सेटर म्हणून त्यांनी बरंच त्याला महत्त्व आलं होतं आणि ते तिथं तो डेमॉन्स्ट्रेट करायचा ते. आणि तेव्हा तो ऐकायला नाही, म्हणजे तो बुल झाला होता अक्षरशः, बुलिफाय करायचा सगळं. तर त्याला मी चॅलेंज केलं आणि त्याचा नक्षा काढला. हे ते झालं. ते चॅलेंज म्हणजे तुम्ही अगदी बाया बिया करून कंपनी चालून दाखवली. हो, ते मशीन जी होते ती मी करतो म्हटलं. सेटिंग बिटिंग काय ह्याच्यात काय, बेसिकली काही ना थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं की जमू शकतो ते. पण त्यांनी स्वतःचा अवडंबर खूप वाढलं होतं. पण तरी तुमच्या बॉसनी तुमचा राजीनामा मागितला? नाही, ते वेगळ्या ह्याच्यात, तो दुसऱ्या मशीनवर. ते तिथे काय किस्सा घडला, किस्स्यावरती थांबू नंतर. हायड्रॉलिक्समध्ये प्रोडक्शन मार खात होतं आणि त्यांना म्हटलं, साहेब हे मेंटेनन्सचा इश्यू आहे, माझा नाही आहे आणि आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करतोय. ते रागाच्या भरात ते म्हणले, नसेल जमत तर सोडून दे, असं ते म्हणलं सगळ्यांच्या समोर. हो. ठीक आहे, तुम्ही म्हणता तुमच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे ह्या मला राजीनामा घ्या. त्याच्यात ते वाक्य जे मी वापरलं, तुमच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे मी राजीनामा देत आहे, ते त्यांना बसलं बऱ्यापैकी. पण त्याहून महत्त्वाचं, त्या किस्स्यानंतर म्हणजे त्यांचा बॉस आला आहे, ह्यांचा त्याच्यात काही दोष नाही आहे, तो सगळ्यांच्या समोर ओरडला आहे. तो ओरडा पडल्यानंतर तात्काळ सरांनी राजीनामा दिला आहे. तो राजीनामा दिल्यानंतर ते घरी गेले आणि त्याच्यानंतरचं जे वाक्य सगळ्यांनी समजून घ्यावं असं ते तुम्ही पुढे लिहिलं आहे की असं तातडीनं राजीनामा देणं काही योग्य नसतं. बरोबर आहे ना? येस. त्या रागाच्या भरात जे आहे गरम रक्त असतं ना, हातात काही नाही आहे, हातात काही नसताना. आणि आता पाहतो मी ना की संस्थेचं पण नुकसान होतं ना, दोन्ही गोष्टी पाहायला पाहिजे. एवढ्या मोठ्या माणसावर मी खूप इन्फॉर्मल का बोललो, काही गोष्टी ह्या समजून घ्यायच्या असतात, कारण आपल्या रोजच्या जीवनात हे अनुभव महत्त्वाचे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि नंतर मात्र मी फक्त इथेनॉल आणि बाकीच्या ऊर्जेसंदर्भातली चर्चा करणार. कुठे जाऊ नका, पाहत राहा NDTV. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. प्राज ह्या जगविख्यात कंपनीचे प्रमुख डॉक्टर प्रमोद चौधरी सर आपल्यासोबत आहे आणि पुस्तक आवर्जून वाचा, कारण कृषीधन ते जैव औद्योगिकरण एक रोमहर्षक प्रवास आहे. तुम्हाला याच्यातनं वेगवेगळ्या कल्पना सुचतील, पण मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की जे श्री नितीन गडकरी यांनी पत्र लिहिलं आहे की जो अन्नदाता आहे तोच ऊर्जादाता पण होऊ शकतो. ते अनेक भाषणामध्ये बोलतात, म्हणजे अर्थात आपला शेतकरी. हे कसं शक्य? याच्याकरता तुम्ही जे आत्तापर्यंत हे पाहिलं, ऊर्जा जी घेतली आहे ती आपण हायड्रोकार्बनची घेतलेली, आणि हा जो शेतकरी करतो ते कार्बोहायड्रेट असतं. आणि तसं पाहिलं तर C आणि H, कार्बन आणि हायड्रोजनची ही प्लेसमेंट येते आणि त्यामुळे हे जे सगळे ते इंटरचेंजेबल आहेत. त्याचा हा मूळ गाभा आहे आणि ह्याच्यामध्ये त्याला जर चालना मिळाली तर तो हे एनर्जीचे बरेचशे गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. जशा की इथून त्यातलं हे आहे, कार्बोहायड्रेटमध्ये जे आहे, तुम्हाला अन्नातनं एनर्जी मिळते आपल्या ह्याला बॉडीला वगैरे, तीच एनर्जी आपण फ्युएल म्हणून वापरू शकतो. तो कंपोस्ट आहे, त्याच्यातून तुम्ही हे करू शकतो. त्याचं ते हे फार ओरिजिन सार झालं. आत्ता जे त्याचं रूप आहे सरांच्या डोक्यात, जे मनात आहे त्यांच्या, ते म्हणजे की ऊर्जेचं जे गणित आहे ते आपण ह्याच्या शेतीमालाबरोबर आपण जर केलं, कनेक्ट केलं, तर तो शेतकरी हा ऊर्जादाता होऊ शकतो. अन्नदाता ते ऊर्जादाता. आता शक्य आहे, कारण आता इथेनॉल सुद्धा आपण वेगळ्या इथेनॉल आहे आणि आमची जी 2G टेक्नॉलॉजी आहे ती स्पेशली त्याच्यावर आधारित आहे सगळी ती आता ती त्या इयर एंडपर्यंत ती पूर्णपणे 100% 2Gचं इन्स्टॉलेशन होईल. 100% वापर होईल. इन्स्टॉलेशन झालेलं आहे, थोडं वापर पण आहे, 50% वापर सुरू झाला आहे तिथं आमचा आउटपुट. आणि आता आमचे 3 प्रोजेक्ट येत आहेत. जसं कुठे कुठे येतात? एक पानिपत हरियाणा, तुम्ही मगाशी सांगितलं तो, नंतर भतिंडा पंजाब आणि बारगळ म्हणून ओरिसामध्ये. या 3 ठिकाणी ते 1-1 लाख लिटर पर डेचे प्रोजेक्ट आहेत ते. आणि त्यातनं माझ्या मते खूपच वेगळं एक चालना मिळेल सगळ्याला. मी 4-5 तुम्हाला कृषी घटक सांगतो. ऊसाबद्दल आपण बोलू, मका आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे,
ह्या सगळ्यांचा पण वापर ऊर्जा निर्मितीसाठी होऊ होऊ शकतो. शकतो. आता ह्याच्यामध्ये काय की प्रत्येकाचं जे स्ट्रक्चर आहे, उदाहरण कॉटन इज द मोस्ट डिफिकल्ट, त्याला ऊर्जेमध्ये कन्वर्ट करणं थोडंसं अवघड आहे. आणि त्याचं जे मूळ आहे किंवा त्याचं जे काय म्हणू त्याला सरकी सरकी नाही, काटक्या ज्या असतात त्याला, तर त्या ह्या हायड्रॉलिज करणं थोडंसं अवघड आहे त्याचं. पण बॉन्डिंग सॉलिड आहे. वेरज बाकीचे जे आहेत ज्वारी, कडवा वगैरे हे पटकन होऊ शकतात. राईस स्ट्रॉ इज द सिम्पलेस्ट. ह्या अशा पद्धतीने त्याचं आपलं विघटन जे करायचं आहे कार्बोहायड्रेट्सचं, ते करायला ह्या गोष्टी सोप्या आहेत आणि त्यामुळे कुठल्याही होऊ शकतो ते. पण आता हे सगळं प्रयोगशाळेच्या पातळीवरती आहे की प्रत्यक्षात तुम्ही हे 3 प्रोजेक्ट सोडले? कमर्शियल्स केले ते 900 कोटीचे प्रोजेक्ट आहेत सगळे 3. सरकारने मदत केली म्हणून जमलं ते. त्याला टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग सगळं आपलं आहे. आणि ते आता इरेक्शन पण झालेलं आहे, प्रत्यक्षात प्रोडक्शन पण झालेलं थोडंसं. म्हणजे पानिपत हा 40% चालू आहे, 40-50%. बाकी कमिशन होतील लवकरच ते. ओके. आणि त्याचा महाराष्ट्रात तुम्हाला एक व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीनं संधी म्हणून कशी बघता तुम्ही? नाही, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही म्हणणं की हे प्रोजेक्ट आहे ते कमी स्केलला आपण बायो रिफायनरी म्हणतो तसं करता येईल आपल्याला, की ह्याच्यामध्ये जी शुगर फॅक्टरीला जे आहे तिथं आपल्याला लावता येतील छोट्या स्केलवरचे प्रोजेक्ट्स. त्यांच्याकडे हे असतं ना भुसा बगॅस, तर बगॅस टू हे तो आम्ही स्कीम एक केलेली आहे, ती बायो रिफायनरी करता येईल आपल्याला. बघायचं आपण आता मला तो ऊर्जा निर्मितीसाठी प्रामुख्याने वापरतो. पण तो जाळता तुम्ही, त्याला तुम्हाला एफिशियन्सी फार कमी मिळते बॉयलरमधली. हे जर केलं तर त्याला व्हॅल्यू ॲडेड खूप आहे त्याला. आणि सीएनजीला पर्याय म्हणून जो पेंट वॉश पासून सीबीजी हो ना, सीएनजीला पर्याय किंवा त्याला पॅरलल आपण म्हणूया, तो पेंट वॉश पासून गॅस हा झाला, पण त्या ह्याच्या बायोमासपासून पण गॅस, हे आत्ताचा ट्रेंड आहे सगळीकडे. इथेनॉल ऑर बायोगॅस. कारण ती 3 आठवड्याची सायकल आहे, 4 आठवड्याची त्याला कुजवायची. पण मग कारखाना तसा वर्षभर चालू शकतो? आता काय आहे की कारखान्याला वर्षभर न चालवण्याची काही तत्कालीन कारण अशा आहेत की पावसाळ्यात हार्वेस्टिंग अवघड राहतं, ट्रान्सपोर्ट अवघड राहतं, चिखल होतं वगैरे. पण अदरवाईज थेरोटिकली म्हणतात ते चालू शकतो तो. ओके. आणि साधारणपणे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर इतक्या मर्यादेतली इन्स्टॉलेशनची पातळी बघितली, आत्ता आम्ही जे मॉडेल करतोय शुगर रिफायनरी ॲज अ बायो रिफायनरी, त्याचं जे जे आहे ते 600 ते 700 कोटीचा ओव्हरऑल आउटले वाढतो. त्याच्यामध्ये तुम्ही इथेनॉल कराल, त्याच्यामध्ये तुम्ही सीबीजी कराल वगैरे, आणि ऑफकोर्स पार्टली शुगर सगळ्या गोष्टी आहेतच त्या. आणि एखादा घटक जसं आता काही ठिकाणी गवत पण लावलं जातं आहे, त्यातपासनं गॅसची निर्मिती करण्याचा लोकांचा प्रयत्न आहे. करमाळ्यात वगैरे मी बघितलंय तसं लोकांनी केलं आहे ते गवत. राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, गुजरातमध्ये. एक छोटा प्लॅन्ट म्हणून आपण कुठून सुरुवात करू शकतो ज्याच्यातनं व्यवसाय पण सुरू होईल आणि लोकांना एम्प्लॉयमेंट पण मिळेल? माझ्यामध्ये आत्ताचं जे पहिलं मॉडेल आहे 1200 TCD जे मॉडेल होतं, ओके. ते 1200 ते 1500 ह्याच्यामधलं मॉडेलला होऊ शकेल, ते वायबल होऊ शकेल. ओके. हां, पण चांगलं पाहिजे तर 2500 तर झालेला पूर्वीचा जो आहे 2500 TCD, हे ते एस्टॅब्लिश स्केल आहे ते. आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या पाहिजे, मल्टीपर्पज, मल्टी फीड, आणि त्यात इतर फीड पण वापरता आला पाहिजे. पण तसं फीड अवेलेबल आहे महाराष्ट्रात? तो म्हणलं ना, आता हे स्वीट सोरगमचं आता आम्ही VSIची टायप केला, इंटरक्रॉपिंग. उसाच्यामध्येच ते लावायचं. तिथं आहेत पायलट पायलट आहे तिथं, तुम्ही कधी गेलात मी बघेन ते. पण काही लोकांना टेक्निकल सपोर्ट हवा असेल, काही लोकांना सरकारची मदत हवी असेल, तर तांत्रिक फॅसिलिटी देतो आपण, प्रोव्हाइड करतो. ते करतो आपण त्या गोष्टी. कॅन एनीवन विजिट आवर फॅक्टरी? आवर फॅक्टरी, दे कॅन टॉक टू. वी गॉट अ डिपार्टमेंट विच विल हेल्प देम प्रमोट ज्या एरियातले आहेत तिथे. महाराष्ट्रासाठी स्पेशली जास्ती, कारण का की आपल्याला जास्ती प्रेम आहे. देवेंद्र फडणवीस खूप बोलतात ते आहे सोलार एनर्जीवरती, आणि आता विंडमध्ये पण बऱ्यापैकी महाराष्ट्र सरकार पुढं चाललेलं आहे. जवळपास 4000 मेगावॅटचं त्यांचं इन्स्टॉलेशन होतं. सरकारच्या पातळीवरती ह्या अशा पद्धतीच्या व्यवसाय वृद्धीसाठी काय दिसतं तुम्हाला धोरण म्हणून? आहे ना, आता त्यांना परवा आम्ही आता एक इथं आले तर आम्ही गडचिरोलीसाठी एक प्रोजेक्ट पडकून दिला आहे की गडचिरोलीला आपल्याला व्हॅल्यू ॲडेड ॲग्री गोष्टी काय करता येतील, दिला आहे त्यांना. त्यांची जी पॉलिसी आहे सरकारची, इंडस्ट्रियल पॉलिसी 47 साली जी त्यांच्या डोक्यात चाललेली आहे कुठंतरी, त्याला ह्या एरियातलं काय काय पाहता येईल आपल्याला. सोलर विंड हे तर आहेत, त्याच्यामध्ये आम्ही काही जास्ती हे करत नाही आहे, पण त्याचं इंटिग्रेशन थोडंफार करता येतं आपल्याला.
पण मेन जो आमचा भर आहे की शेवटी शेतकरी हा केंद्रबिंदू करून आपण करतो सगळं. आणि म्हणून सध्या जे चाललेलं आहे थोडंसं 2 गोष्टी तुमच्या या निमित्ताने सांगतो की US जे प्रेशर आहे की त्यांना एथेनॉल एक्सपोर्ट करायचं आपल्याला, हो. ते गोष्टी होता कामा नये, हे फार महत्त्वाचं आहे. ते झालं तर सगळ्याला मोठी खीळ बसेल. ते डेअरी प्रोडक्टबद्दल पण फार आग्रही आहे. डेअरी आणि हे दोन्हीकडे तर करू नये असं खंबीरपणे त्यांनी स्टँड घेतला पाहिजे की नाही, इथं या एरियात आम्ही काही करणार नाही. ते जर इम्पोर्ट केले तर मग या शेतकऱ्यांना काहीच हे राहणार नाही, फ्युचर राहणार नाही. हा झाला एक मुद्दा. आणि दुसरा कुठला म्हणाला? दुसरा म्हणजे टॅक्सेशन जे आहे ते GST किंवा हे जे आहे, कारण काय होतं की ह्याचा थोडासा बेनिफिट हा एंड कस्टमरला मिळाला पाहिजे. त्याला जाणवलं पाहिजे की बाबा या ह्याच्यातनं म्हणजे ऊर्जा जी मिळते मला ती मी कुठेतरी ती अफोर्डेबल रेटमध्ये मिळते. हे 2 मुद्दे राहतात नेहमी. आत्तासुद्धा GSTसाठी कालचीच बातमी आहे त्यांची की 18वरनं 5% आणा, तो जो फ्लेक्स फ्युएलचा आहे. तर उशीर झाला ह्याला पण खरं तर माझ्या मते. हे चालू आहे प्रयत्न. आता काय ते सगळेजण त्या आपापल्या प्रायोरिटीमध्ये पाहतात ना, तर ते एक आहे. आता आम्ही त्यांना आणखी एक आयटम डेव्हलप करून दिला म्हणजे बायोबिट्युमिन, बायोपासून डांबर. आता डांबर हा फॉसिल फ्युएलचा हे आहे, तर त्याच्याऐवजी ह्याचं डांबर CBG मधनं येतं, त्याच्या लिग्निनचं, तर ते पण प्रयोग झाले. एक रस्ता पण केला मला वाटतं. एक कोकणात केला आणि एक नागपूरला काहीतरी केला. नागपूरपाशी केला आहे, दुसरा बडोद्यापाशी केला आहे. कोकणातला नाही माहिती नाही, कोकणात वेंगुर्लेला केलं. पण गडकरी साहेब जे अजूनमधून हायड्रोजनबद्दल बोलतात आणि त्यांनी 20 लाखाची गाडी पण दाखवली, इज इट ट्रू? आहे, ती पुढचा टप्पा आहे तो. पण आमचं म्हणणं असं की हायड्रोजनला काय की तुम्ही वॉटर इलेक्ट्रोलाइज करून हायड्रोजन केला तो फायद्याचा नाही आहे. प्रत्येक गोष्टीला मल्टिपल रूट्स असतात. हायड्रोजन तयार करताना तुम्ही इलेक्ट्रोलिसिस म्हणतात ज्याचं की H आणि O वेगळं करायचं आणि तो हायड्रोजन म्हणून हे करायचं. आमचं म्हणणं तसं नाही, तुम्ही ह्याच्यातला करा बायोमधनं. माझा सगळा फोकस जो आहे तो बायोवरती येतोय आणि केंद्रस्थानी मला शेतकरी दिसतो. हे चांगली गोष्ट. पण आता हायड्रोजन हा खूप सेंट्रिक पॉईंट आहे. एव्हरीबडी इज टॉकिंग अबाउट दिस. पुण्यामध्ये एक ऑस्ट्रेलियन कंपनी आली आहे की जी हायड्रोजनचे इरेक्शनसाठीची मदत करते आहे. ऑस्ट्रेलियन कॉन्सुलेट पण आले होते, ज्यांचा इंटरव्ह्यू आम्ही केला. आम्ही पण त्याच्यामध्ये करतो, पण आम्ही तो हे धरत नाही. आता नॉट ॲज अ टेक्नॉलॉजिकल थिंग, फॅब्रिकेशन किंवा ह्याचं जे आहे. आमचा बेंगलोरला जो प्लांट आहे त्यातला 50% एरिया आम्ही हायड्रोजनसाठी वापरतो, पण ते एक्सपोर्टला आपण म्हणजे स्पेशली इन द कॉन्टेक्स्ट ऑफ फुकुशिमा हे खरोखर इतकं सेफ आणि ते आहे अगदी कॉमन प्रश्न आहे म्हणून. नाही, फुकुशिमाचा इथं हायड्रोजनसाठी काहीच नव्हतं. हायड्रोजन अकोमुलेट झालं आणि नंतर ब्लास्ट झाला असं होतं. हे जे आहे हे छोट्या स्केलवरती आहे सगळं. आणि त्यावेळी ते हे वापर कमी होता हा हायड्रोजनचा. तर हायड्रोजन वॉज फॉर डिफरंट पर्पज ऑलटुगेदर. आत्ता जे हायड्रोजनचं जे आहे ते फ्युएल म्हणून आहे किंवा प्रोसेस ॲडिशन, प्रोसेसला लागतो बऱ्या ठिकाणी हायड्रोजन. हा विनोदाचा भाग नाही, पण पंतप्रधानांनी जेव्हा एक भाष्य केलं त्यानंतर विरोधी पक्षांनी खूप टीका केली होती. पण मी प्रत्यक्षात ते बघितलं होतं. ते म्हणजे बायोगॅसपासनं गॅस निर्मिती करून त्यासाठीचं युटिलिटी ती मी मराठवाड्यात काही ठिकाणी बघितली होती. पण ते व्यावसायिक पातळीवरती हे सगळे प्रयोग आहेत. आता तुम्ही प्राच्य प्रयोगशाळेमध्ये केलं आणि ते कमर्शियली खूप वायबल झालं. तुम्ही 110 देशांमध्ये. सगळं आमच्या लोकांना हेच आहे की कमर्शियलायझेशन इज द की ऑफ द प्रॉब्लेम हिअर इज इट्स नॉट हॅपनिंग ऑन अ मायक्रो लेवल. आमचेपर्यंत त्या की कमर्शियल करणं नुसतं तुम्ही पेटंट मिळवलं ह्याच्यामध्ये काय अर्थ. पण ते वस्तुस्थिती आहे. नाही, ती बदलली पाहिजे. अप्लाइड. माझा प्रश्न तेच आहे चौधरी सरांना की अप्लाइड का नाही आहे? व्हॉट इज द प्रॉब्लेम? त्याच्यामध्ये रिस्क कोणी घ्यायची. तर दुसरं एक आम्ही होतं की माझा एक आग्रह होता मध्ये सरकारचे जे डिपार्टमेंट्स आहेत की तुम्ही रिस्क कॅपिटल हे करा फॉर प्रमोटिंग द न्यू आयडियाज. आत्ता कसं की रिस्क कॅपिटल तसं नाही आहे. ते कसं होतं की त्यांनी जर कंपनी फॉर्म केली तर त्याला व्हेंचर कॅपिटल मिळतं. पण हे पहिला जो प्रोजेक्ट आहे, स्टार्टअपबद्दल तर सगळेच बोलत आहेत. नाही, हा जो प्रयोग आहे म्हणजे मी ही स्कीम किंवा हे प्रपोजल बरं झालं कारण आम्ही त्यात अडकलो होतो आता. आणि त्याच्याकरता हे जास्तीत जास्त झालं पाहिजे की ह्या नवीन टेक्नॉलॉजीचे पायलट पथदर्शक प्रोजेक्ट आहेत ते आले पाहिजेत जास्ती. आणि त्यातनं मग तुम्हाला पुढचे क्लू मिळतील. पण माझा मुद्दा तुम्हाला पडतोय ना की अप्लाइड लेवलला गेलेलं नाही आहे. आता माझ्याकडे डिपार्टमेंट आहे, अप्लाइड टेक्नॉलॉजी नावाचं डिपार्टमेंट आहे. तुमच्याकडे सगळंच आहे. नाही, कारण ते केल्याशिवाय काय आहे नाही ना.
म्हणजे तुमच्या बोलण्यात विनोदाभाग नाही, पण खरं नाही, मला हेच खूप छान वाटतं की महाराष्ट्रात पुण्यात ATCS अप्लाइड टेक्नॉलॉजी अँड काय कस्टमर असं असं काहीतरी आहे. हां, कस्टमाइज सोल्युशन, अप्लाइड टेक्नॉलॉजी कस्टमाइज सोल्युशन, ATCS हे डिपार्टमेंट आपल्याकडे आहे. सो त्याच्याशिवाय ती प्रगती होणार. माझं पार्टली सक्सेस इज बिकॉज ऑफ दॅट, की ते जे लोक आम्ही करतो सगळ्यांसाठी ATCS. पण मग गव्हर्नमेंट पातळीवरचं स्टॅग्नेशन दूर झालं असं वाटतं तुम्हाला? या सगळ्या पातळीवरती, वैचारिक पातळीवरती पण तसंच आहे वैचारिक पातळीवर बदल पडत चालले आहे. आहे. म्हणजे ब्युरोक्रॅट्स आर मोर ओपन टू लिसन ॲटलिस्ट. ॲटलिस्ट हा शब्दही तुम्ही फार चांगला वापरला. हो ना, म्हणजे ऐकतात ते सगळं. आणि स्पेशली जेव्हा एज्युकेशन पॉलिसीमध्ये एवढा NEP मध्ये NEP आता मध्ये आहे किती ना. मोठे बदल केलेत. फार मी चांगलं आहे ते. कुलगुरूंचा इंटरव्ह्यू केला आणि त्याच्यातनं असं दिसलं की खूप वेगळ्या पातळीवरती प्रयत्न तरी सरकार करतं. अगदी शेवटच्या भागात होत मुलाखतीच्या तुम्ही एक पॉलिटिकल स्टेटमेंट केलं, ते तुमच्या IITच्या दिवसातलं आहे. तुम्ही जेव्हा IITत गेलात तेव्हा मराठी कोणीच दिसलं नाही, तुम्ही रुग्णालयामध्ये आहात, ॲडमिट आहात आणि ती कॉस्मोपॉलिटिन, ती एकाकीपणाची भावना मराठी असण्याची आणि आजची पण तशीच स्थिती आहे. त्याही पुढं जाऊन मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की महाराष्ट्रातली सध्याची सामाजिक स्थिती तुम्हाला कशी वाटते? अवघड प्रश्न आहे तो उत्तर द्यायला. म्हणजे त्याला असं सोपं एक वाक्यात देण्यासारखं नाही आहे. पण माझ्या मते महाराष्ट्राचं भवितव्य खूप चांगलं आहे आणखी. कारण आपल्याकडे युअर ऑप्टिमिस्टिक. हो, आय एम व्हेरी ऑप्टिमिस्टिक. मी पहिला रोबस ऑप्टिमिस्ट आहे आणि इथं पण आहेच तो नक्कीच आहे. थोडंसं काही जे आहे चालना मिळणं आणि माझ्याकडनं जेवढे प्रयत्न करतो आपण, जे बरेच पण लोक तरी 4 परखड बोल सुनवावेत असं नाही वाटत तुम्हाला? महाराष्ट्रातल्या सध्याच्या सामाजिक स्थिती हे काही कॉन्ट्रोवर्सीसाठी नाही आहे. आहे, चालतं काय. तुम्ही लोकांनी पण त्याचा खूप गाजावाजा केला माध्यमांनी. माध्यमांनी. त्यामुळे मी तसं जास्ती त्यातला तेवढा तज्ज्ञ नाही मी. पण मला असं वाटतं की एखादी गोष्ट अवॉइड करता येत असेल आणि चांगली बाजू दाखवली जात नाही. पण हे झालं माध्यमाच्या मर्यादित. पण सामाजिक स्थिती महाराष्ट्रातली प्रॉमिसिंग आहे माझ्यामध्ये. ओके. इट्स नॉट होपलेस. नो, इट इज. हे मधलं जे आता पॉलिटिकल कोलांटेवड्या झाल्या ते गोष्ट वेगळी. पण अदरवाईज कारण मराठी माणूस केपेबल आहे बऱ्यापैकी, अशी माझी हे खात्री आहे. आज माझ्याकडं किती 80% तरी लोक मराठी आहेत. हे तुम्ही आवर्जून केलं? हो. अरे वा. येस. पण तुम्ही तुमचं कल्चर मराठीच ठेवलंय, मराठीतच बोला असं आहे की ठीक आहे पण मराठी माणसांना प्राधान्य आहे? हो. आणि जिथं असतं तिथं आम्ही प्रयत्न करतो मराठी याला सपोर्ट करतो. खूप वेळा लोक टीका करतात आमची इंटरनल ह्याला आहे. पण सामान्यातनं असामान्यत्व हा जो भाग आहे तो एक आपला फोकस आहे. राईट. अनिल काकोडकर सर पुण्यात होते आणि ते म्हणाले की हा देश दिशाहीन पद्धतीनं चाललाय असं वाटतं कधी. त्याचा ते मोठेच फरक करतो यांच्याकडे. पण मी माझ्यापुरतं जे विश्व आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की मराठीपणाला, आणि मला भरून येतं की बाबा मराठी मुलं आहेत आणि मराठी माणसं आहेत आणि आपली कंपनी उभी करताना एकदम मराठी लोक आहेत. पण मग तुम्ही आता जगाकडे कसं बघता? इतकं मोठं डिस्ट्रक्शन युक्रेन आणि रशिया सुरू आहे. भारताचं आजूबाजूच्या राष्ट्राबरोबर असलेला सौहार्द कुठल्या पातळीवरती गेला? तिकडे ट्रम्प रोज सकाळी उठून काय करतील, दुपारी काय करतील, संध्याकाळी काय करतील माहीत नाही आहे. आपली जी ट्रेड डील आहे ती तर नोव्हेंबरमध्ये फायनलाइज होईल असं म्हणतात. चीनबरोबर आज त्यांचं थोडंसं ॲग्रीमेंट बऱ्यापैकी स्मूथ झालं आहे, 40% ती डील झाली आहे. अशा वेळेला आपल्याला संधी आणि आव्हानं दोन्ही कुठे दिसतात तुम्हाला? संधी म्हणजे आपल्याकडची टॅलेंट आहे, टॅलेंट ॲट अ अफोर्डेबल प्राईस विल ऑलवेज रिमेन अ प्लस पॉईंट. आणि त्याच्यामध्ये मग सगळी टॅलेंट इंजिनिअरिंग आली आहे. आपल्याकडं काय होतं की इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते लिमिटेड आहे, लॅबोरेटरीज किंवा याचं. पण त्याला पण लक्ष घातलं जातं सरकारच्या मार्फत किंवा डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आहे, DBT आहे, किंवा हे कुठेतरी त्याला करतात. पण खूप मोठी उडी करायची आपल्याला ती. सो त्याच्याकरता स्कोप आहे भरपूर. आणि हे ग्लोबल हेडविंड्स जे आहेत ती काय आता आम्ही अमेरिकेला एक्सपोर्ट करतो तसे. आम्हाला ते टेन्शन येतं म्हणून ते बाबा एक दिवशी फटका दिला की नाही इंडियातले इम्पोर्ट बंद आहेत तर काय होईल, अशा पद्धती आहेत ते. सो त्याच्याकडे मार्ग आम्हाला शोधला पाहिजे की बाबा थर्ड कंट्रीमधून गेलं तर काय होईल. म्हणजे आत्ता आमचं जे मॅन्युफॅक्चरिंग 2 एक्सपोर्ट झोनमध्ये आहेत आमचे, कांडला आणि मँगलोर. दोन्ही ठिकाणी आपलं भरपूर एक्सपोर्टला माल जातो, नॉन एथनॉल आणि काही थोडेसे एथनॉलवाले आहेत ते. दुसरी गोष्ट अशी की हे लोकांच्याकडे जे आहेत, म्हणजे आता कोलंबियात उदाहरण मी त्यात लिहिलेलं आहे की कोलंबियाला अमेरिकन लोक जात नाहीत. अँड दॅट वॉज अ अपॉर्च्युनिटी फॉर अस. ओके. हां,
कारण ते ड्रग ह्याला ते घाबरायचे, किडनॅपिंग वगैरे. सो आम्ही गेले, आमचे पोरं गेली तिकडे आणि कामं केली. 100% मार्केट शेअर त्यांनी आपल्याला दिला, घेतला म्हणजे आपण. आणि त्याच्याकरता बरेच कष्ट केले सगळ्यांनी, लांब लांब राहून स्पॅनिश भाषा शिकली. फर्स्ट टाइम इन्शुरन्स फॉर किडनॅपिंग ते आणला तुम्ही? हो. क्या बात आहे. आणि तो किती होता इन्शुरन्स? आठवत नाही नंबर. पण तुमचं जर्मनीवरचं प्रेम पाहता, कारण अमेरिकेचा मुद्दा तुम्ही क्लिअर केला. पहिली गाडी तुम्ही जावाज घेतली, मुक्त फिरलात त्याच्यातनं, आणि जर्मनीबद्दलचा तुमचा आदरभाव पण आहे. आत्ता महाराष्ट्र सरकार स्पेशली जर्मनीबरोबर बऱ्यापैकी कोलॅबोरेशन करतं आहे, ह्युमन रिसोर्सेस पण पाठवत आहे. युरोपियन राष्ट्रामध्ये आपल्याला किती संधी दिसते तुम्हाला? माहिती आहे, कारण ते थोडेसे भारताला जवळचे आहेत ते. आणि माझ्या मते म्हणजे आमचे पहिले जे प्रयोग आहेत सगळे ते युरोपमध्ये जास्त झाले ना. मी परदेशातले, अमेरिका वॉज द लास्ट वन ऑन अवर लिस्ट टू एंटर. आम्ही किती 9 साली एंटर, 8-9 साली केलं एंटर, 8 साली. आणि वेरेज युरोप वॉज द फर्स्ट, UK वॉज द सेकंड. युरोपमधलेच UK वॉज द फर्स्ट विदिन दॅट. आणि मग बाकी जर्मनीत प्रोजेक्ट केले आपण, बेल्जियममध्ये केला आहे, बऱ्याच ठिकाणी केले आपण प्रोजेक्ट. आणि चांगला रिस्पॉन्स आहे सगळे. पण मार्केट म्हणून आणि HR म्हणून पण तिथे अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला? आता याच्या गोष्टी मला माहीत नाही कशा, मी त्या पाहिल्या नाही, पण मार्केट म्हणून आहे. दे रिस्पेक्ट अवर नॉलेज आणि ते शिकायला खूप मिळतं. ते मेटिक्युलसली जे करतात त्या गोष्टी सगळ्या. आता मागे वळून पाहताना 110 देशात 3,500 कोटीचा एकूण उलाढाल इथपर्यंत वार्षिक आहे ती. वार्षिक क्युम्युलेटिव्ह खूप झाली. आत्ता मागे वळून पाहताना जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा तर ऑब्व्हियसली तुम्ही हा विचार केला नसेल, बरोबर? नाही, एक मिनटं. मला माझ्या जर्मन एमडीचं वाक्य आहे की प्रमोद, तू इथं सक्सेसफुल झाला म्हणजे सगळं झालं असं नाही आहे. जेव्हा तू इंटरनॅशनलमध्ये सक्सेसफुल होशील त्याच्यावरती तुझं मग खरं आहे अवलंबून आहे. ते कुठे कानात घुमतं माझ्या अजूनही. अजून म्हणून तर मी एवढा मोठा हात घातला इंटरनॅशनलला. जर्मन MD इथं इंडियात ऑपरेट करतात, त्यांनी जे वाक्य ऐकवलं की जे असं होतं, इंटरनॅशनलमध्ये तुम्ही जर केलं, तुमचं एस्टॅब्लिश केलं नाव आणि रेफरन्स, तर ते खरं आहे. राईट. मग आता शेवटचा प्रश्न आहे की याची 5 गुणसूत्री किंवा 10 गुण, की ह्या व्यवसायात किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये यशस्वी होण्याच्या ह्या 10 गोष्टी आहेत, ह्या 5 गोष्टी आहेत. एकदम सांगणं अवघड आहे तसं, पण हे कधी कॅश फ्लो, कस्टमर इज किंग आणि कुठे जायची तयारी पाहिजे. वा. कुठे जाताना त्या तिथल्या ह्याची नॉर्म्स आहेत ते सगळे पाळले पाहिजेत. टेक्निकल नॉर्म्स, इंजिनिअरिंग नॉर्म्स ॲप्रोप्रिएटली सगळे केले पाहिजेत. ते तर तुम्हाला त्याचं होतं आहे. आता आमच्याकडे ही मुलगी स्पॅनिश बोलते ना का, बऱ्यापैकी आमच्याकडे सगळे आहेत तसे लोक. लोकलमध्ये हे झालं पाहिजे. तरी आता साऊथ ईस्ट एशियाचा मी रेफरन्स नाही दिलेला फार, तिकडे पण खूप काम केलं आपण. जपानमध्ये आपले 2 प्रोजेक्ट आहेत. तो अशा पद्धतीने काय झालं की मध्ये IT मुळं आपलं नाव झालं. IT तर मी स्पेशली सर्व्हिस सेक्टरमध्ये. तर एक प्लस पण आहे, निगेटिव्ह म्हणजे की आमची सगळी चांगली हुशार मुलं सगळी तिकडे गेली, IT ला गेली. मी इनफॅक्ट त्यावेळी मला आठवते, मी सेमिनार घ्यायचो मी आणि आमचे काही इतर कंपन्यांचे की बाबा इतर याच्यात पण स्कोप आहे. पण ते IT मध्ये फार हे झालं. ते आता जरा दमीवरती आलेत बरेचसे लोक, पण तरी सर्व्हिस सेक्टरचाच वाटा जास्त मोठा आहे आपला. सर्व्हिसमध्ये प्रोडक्शन नाही होत. सर्व्हिसमध्ये यू आर ओनली कन्वर्टिंग युअर कॅश फ्लोज, बट नॉट द प्रोडक्शन. प्रोडक्शन इज क्रिएटिंग वेल्थ. करेक्ट. अँड ऑल्सो लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट काहीतरी तुम्ही तयार करता ना. सर्व्हिसमध्ये तुम्ही आहे तयार आहे त्यालाच तुम्ही हे करता. माझा एक तो म्हणजे आय एम लिटल बिट. सर, थँक्यू सो मच. किती अपूर्ण मुलाखत आहे बघा ही. अजिबात परिपूर्ण मुलाखत नाही आहे, कुठल्याही तांत्रिक मुद्द्याला स्पर्श केलेली मुलाखत नाही, कारण मी ती पुस्तकाच्या अनुषंगाने केली आहे. आणि सरांनी असं म्हटलं की आपण एक ह्या मुलाखतीचा दुसरा भाग करू, म्हणून ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सरांसाठीचे तुमचे प्रश्न जरूर टाका, पोस्ट करा. जेव्हा आम्हा दोघांनाही तो वेळ मिळेल त्यांच्या कन्व्हिनियंटनी, त्यावेळेला आपण तो मुलाखतीचा दुसरा भाग करूया. इथेच थांबूया. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, हे पुस्तक आवर्जून वाचा. उत्तम पुस्तक आहे. मी पूर्ण वाचलेलं नाही, पण जेवढं मी वाचलं आहे त्या आधारावरती सरांना मी प्रश्न विचारले आणि मला असं लक्षात आलं की एक उद्योग आणि एक उद्योगपती तयार होतो तेव्हाची जी सगळी प्रक्रिया असते ती ह्या पुस्तकाच्या पहिल्या 40 पानामध्येच तुम्हाला वाचायला मिळते. आणि श्री नितीन गडकरी यांचं छान पत्र पण आहे की ज्या पत्राचा मुख्य गाभा आहे तो आपला शेतकरी, जो की अन्नदाता आहे, तो ऊर्जादाता पण कसा होऊ शकतो, जे श्री नितीन गडकरी सतत बोलतात. कॅमेरामन निकेतन माणेसा, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. सर, थँक्यू. धन्यवाद.